माझ्याकडे अगदी टक लावून बघता. माझा हात हातात घेऊन माझ्याकडे टक लावून बघावं असं वाटत नाही तुम्हाला? ते मी ते नाही ते माता बाल तुम्हाला पडणार पुस. असं अगदी असंच. माधुरी दीक्षित नाही का अनिल कपूरला गाऊन दाखवत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करो गिन 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 के इंतजार आजा पिया आई बा. पुरे पुरे पुरे. त्याच काय? तुम्ही मला अनिल कपूर म्हणता ते ठीक आहे हो, पण तुम्ही माधुरी दीक्षित म्हणजे जरा अतिच होत आहे मला वाटतंय. छे, इतकी काय मी जाडी नाही. त्याच काय, माझं अंग ना जरा दुधा तुपाचं आहे ना, म्हणून तुम्हाला तसं वाटतं ते. म्हशीच्या दुधाचं असेल असेल. तुम्हाला एक सांगू डार्लिंग, डार्लिंग, तुम्ही आणि मी की नाही अगदी मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. ओ माय मदर. इश, किती छान जोक करता हो तुम्ही. मी की नाही अगदी सगळ्यांना हेच सांगते. काय काय? आमचे डॉक्टर हिरवे आहेत ना, ते 1 नंबरचे जोकर आहेत. जोकर. असं जोकर. एक विचारू? हे बघा 1 नाही 10 विचारा, पण नंतर मला रिपोर्ट लिहायचा आहे. मरू देव तुमचा रिपोर्ट, सारखा रिपोर्ट. त्यापेक्षा तुम्ही असंच करा ना. आता काय? तुम्ही की नाही मलाच एखादं प्रेमपत्र लिहा ना. अहो पण मला प्रेमपत्र लिहिता येत नाही हो. त्याच्या एवढंच ना, मी शिकवते तुम्हाला. डोंट वरी. लिहा म्हणजे लिहितो. माझ्या प्राणप्रिये मेलो प्राणेश्वरी मेलो. लिहिताना हो लिहितो. तुझ्या माझ्या प्रेमाचा डंका. माय गॉड, तुमचा डंका राहू द्या. कोणीतरी सिरियस झालेलं दिसतंय. चला लवकर, क्विक. काय झालं? काही कळत नाही सर. अचानक ती हिसके द्यायला लागली. सकाळी मी राऊंड आले तेव्हा बीपी वॉज नॉर्मल. शी वॉज ऑल राईट सर. पेशंटचे केस पेपर बघू. नथिंग रॉंग. इंजेक्शन बरोबर आहेत, टॅबलेट्स बरोबर दिल्यात, तरी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी. तुम्ही असं करा, तुम्ही पेशंटला डॉक्टर डिसूजांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा. मी तसे डिसूजांना इन्स्ट्रक्शन देतो. ओके? हरी अप. नाही पण सर. कम ऑन, डोंट वेस्ट टाइम. चल घे पुढे. डॉक्टर फीट्स वाढत चाललेत. रामू लवकर स्ट्रेचरवर ठेव. रामू चल लवकर. हॅलो, हा बोला डॉक्टर करून. हे बघ डिसूजा, तुझ्याकडे केस पाठवतोय. 15 मिनिटात पोहोचेल. टेक केअर. म्हणजे आपल्या त्या इंजेक्शनमुळे का? हो, त्याच इंजेक्शनमुळे. हे बघा लिसन, कोणाला संशय तर नाही ना आला? अजिबात नाही. आम्ही ती दुसरी केस आहे म्हणून विचारतो. डोंट वरी, त्याची काळजी मी घेतो. तू पेशंटची काळजी घे. ओके? ओके. आणि हे बघ, दे सम गुड न्यूज. नाही आय टेल यू टुमॉरो. उद्या स्वतः भेटून सांगतो तुला. ओके? अच्छा. कुणाशी बोलते मी? ऐकताय ना? तुम्ही जरा नीट वेळेवर औषधं घेतली असती, घरी जरा व्यायाम केला असता, तर हे असं हॉस्पिटलमध्ये पडून जायची पाळी आली असती का तुमच्यावर? पण नाही, ऐकायचं म्हणून नाही, मला मात्र हट्टी म्हणायचं. आणि स्वतः मात्र साथ हट्टी. कुणाशी बोलते मी? मी बडबडते ते दिसते तुम्हाला, पण मी अशी बडबडते ना, म्हणूनच सगळे कसे बचकून असतात मला. तर ह्या तुमच्या घरच्यांनी घराचा केला असता गोठा आणि आपल्या दोघांना बांधलं असतं दावणीला. हे मग खावं तुम्ही. आधी मी काय सांगते ते ऐका. मी अशी खमकी आहे ना, म्हणूनच त्यांची डाळ शिजत नाहीये. पण तुम्ही फार पुळका येतो ना तुम्हाला त्यांचा. उगीच झोपेचं सोंग घेऊ नका हो. इतके दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, पण एक दिवस तरी आलं होतं का कुणी भेटायला? नाही ना. पण तुम्ही खोकला झाला गेले भेटायला, सर्दी झाली गेले रुमाल घेऊन नाक पुसायला, आता खातात खिळ बसली. बोला ना. झोपावच मेला बुड्या. सत्या काकू, अहो अजून तुम्ही इथेच? भेटायची वेळ कधीच संपून गेली. निघा आता. हो ना. त्याचं काय, ह्यांना ना जरा डोस देत होते शहाणपणाचे. अगदीच व्यवहार शून्य आहेत हो हे. येते नको.
काय म्हणत होत्या सत्या काकू? काय म्हणत होत्या सत्या काकू? म्हणजे तुम्ही ऐकत नव्हता? अहो तिचं ऐकून ऐकून तर आजारी पडलो आणि इथं ऍडमिट झालो. इथं सुद्धा तेच. अहो गाणं कितीही चांगलं असलं ना तरी रोज तेच ऐकून कंटाळा येतोच की नाही. आणि हिचं तर रड गाणं ते कोण ऐकणार? त्यावर हा एकच रामबाण उपाय. हा बघा, आहे की नाही? कापसाचा हा उपयोग माहित नव्हता मला. बरं, हे औषध वेळेवर घ्या. येते मी. टेक केअर. सुमनताई, तुम्ही सुद्धा जरा जपून जा. रात्र झाले. कमाल झाली हा तुमची दादा. हं? आपल्याला नाही बुवा तुमचं हे वागणं आवडलं. म्हणजे अहो तुमची बायको किती प्रेमळ आणि लागवी होती. तिचं साधं बोलणं सुद्धा तुम्हाला आवडू नये. जावे त्याच्या वंशा. हा, तुझं लग्न झालं ना म्हणजे कळेल तुम्हाला. तेच तर म्हणतोय मी. तुम्हाला बायको असून नकोशी झाली आहे आणि आम्हाला हवीशी असून मिळत नाहीये. मिळेल मिळेल. प्रयत्न करा मेरी गो राऊंड वर. गुड आयडिया. अं, तिकडेच जातो आता. जा जा. तू झोपतो तरी. प्रयत्न करून पाहतो. शाबास. काय राणी, अगं बसची काय वाट बघतेस? रात्री मुलींनी टॅक्सीने फिरायचं असतं. चल. घाबरू नकोस, डबल पैसे देऊ. चाल. मुंबई बंद दिसती. आता आज जायचं कसं? अर्धवट काय जाऊ? डोक्याला ताप नको रे बाबा. अडकलं. आंब्या कुठे गेला? पळून जातोस होय रे? आता मला पाणी पियायचंय. तू पळ. तांब्या शोधायला आलो. मडकं कुठं आलं मध्येच? ए जर हात दे रे. इकडं काय नाही, ते पाणी पित होतो तर हातात तांब्या निसटला. घरंगळत खाली आला. हरवला असतं तर आईनं जोड्यानं मारलं असतं. तुझ्याकडे पाणी आहे का प्यायला? पाणी बिणी काय नाही इकडं. ए असं बोलू नगस. दुसऱ्याला पाणी पाजणं हे मोठं पुण्याचं काम असतंय असं माझ्या आईनं मला सांगितलं. माझ्या आईनं भल्या भल्या लोकांना पाणी पाजलंय. आता ती आई बी नाही राहिली, तिथं लेकरू बी नाही राहिलं. सगळी कार्टी बिघडली. अरे वा, कामात दिसताय. करा करा काम करा. मी दुसरीकडे बघतो पाणी मिळते काय ते. हा पण कसे पाय. अरे सोड की. अरे तुझ्याकडे पाणी आहे का? पाणी पाहिजे ना? अरे वा, एका पाणी त्याची पद्धत झाली होय. पाणी नाही तर नाही म्हणून सांगा. मी तुमच्याकडे पाणी प्यायला मागितलं, दाखवायला नाही सांगितलं. तुमच्या भाऊ बहिणीचं काय चाललंय ते चालू द्या की. मला कशा पायी मारताय? मी फक्त पाणी मागायला आलो. मला दुसऱ्या भावाच्या बहिणी त्यांना सांग की मला सोडायला. मला माग का लागले ते? ए सोडा की रे. माझं डोसकं फोडून टाकलं. माझं डोसकं फिरलं ना तर मी लय वंगाळ माणूस आहेस. हा ए मोऱ्याचं काम नाही सांगून ठेवतो. हे कोणाला मारतो? मारायचं काम नाही. अजून गोरा होत नाही.
कोई साइकिल आजा सामने आय आओ 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 पळाले आंबे आहे ना मला वाटलं गेला गडबडीत आईने जोड्यान मारलं अहो किती लागलंय तुम्हाला अहो एवढ्या जखमीने काय होते असे किती घाव सोचलेत 8-10 माणूस आहे मी गावचा येतो मी अहो, माझ्या घरी चला तुमच्या घरी मी उपचार करते नको तुमच्या नको ते परत तुमचे भाऊ येतील काय सांगता येत ऐका नाही माझं, अहो चला. माझं ऐका अहो मी काय म्हणतो